नमस्ते भाई और बहनों। सुहाना सफ़र सलील दा के संग इस कार्यक्रम में आप सबका स्वागत है। अरे सॉरी आपण मराठीतून बोलूया। 1957च्या सलीलदांच्या गाण्याचा परामर्श घेतल्यानंतर आणि एक गाव की कहाणीचे युगलगीत ऐकल्यानंतर खरं म्हणजे सलीलदांची सिनेसंगीताचा रथ चौफेर उधळायला हवा होता, पण मित्र हो तसे झाले नाही। कारण केवळ गाणी हिट असून चालत नाही, त्यासोबत चमचमीत कथानक, चटपटीत संवाद, सोबत तोंडी लावायला विनोद, जमलंच तर झणझणीत ठेच्याच्या रूपामध्ये खलनायक वगैरे वगैरे। आम दर्शकाला ही गोष्ट जास्त आवडते आणि रिपीट ऑडियन्स तेव्हाच घडतो जेव्हा सिने प्रेक्षक वारंवार तोच सिनेमा पाहण्यासाठी थिएटरच्या वाऱ्या करतात। सलीलदांनी इप्टाचे सभासत्व घेतले होते आणि कम्युनिस्ट पार्टीही त्यांनी जॉईन केली होती। दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम बंगालमधील दुष्काळाच्या परिस्थितीचा त्यांनी सामना केला होता। त्यांनी अनेक गावे आणि शहरे यांचा दौरा केला। कट्टरपंथी आदर्शवादावर त्यांनी अनेक गीते लिहिली, ती जनमानसापर्यंत पोहोचवली। त्यांच्या गाण्याला चेतना आणि जागृतीची गाणी असं संबोधले जायचं। सलीलदा 1950-60 या दशकात टागोर यांच्या गीतांनीही प्रभावित झाले होते। सलीलदांच्या रचनांमध्ये अनोखी विशेषता होते। त्यांचा ऑर्केस्ट्रा हा त्यांचा प्राण होता। त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये विशेष वाद्यवृंद संयोजनाची शैली दिसून यायची आणि खास ऑर्केस्ट्रासाठी ते विशेष लक्ष द्यायचे, म्हणूनच त्यांना कंपोजर ऑफ कंपोजर असं म्हटले जायचे। सलीलदांच्या गाण्यात पूर्व आणि पश्चिमी संगीताचे लुभावणे मिश्रण असायचे। सलीलदांनी किशोर कुमार, मन्ना डे, मुकेश, तलत महमूद यांच्या तुलनेत मोहम्मद रफी यांना कमी गायला लावले, परंतु जेवढी गाणी रफीने तलतदाकडे गायली ती सगळी अप्रतिम आहेत। मधुमतीमधील टूटे हुए ख्वाबों में किंवा माया सिनेमातील जिंदगी है क्या, सुन मेरी जा, प्यार भरा दिल, मिठी जुबा, कोई सोने के दिलवाला, कोई चांदी के दिलवाला, त्याचप्रमाणे तस्वीर तेरी दिल में जिस दिल में बसाई है, तांगेवालीचं देखो तांगा मेरा निराला, जागते रहोचं मैं कोई झूठ बोलिया, छायाचे या कहो हम इंसान नहीं, चांद और सूरजचं एक युगलगीत, तुम्हें दिल से चाहा तुम्हें दिल दिया है, अशी काही गाणी रफीने सलीलदाकडे गायली, ती सगळी लोकप्रिय पण झाली। मित्रो, 1958मध्ये सिनेसृष्टीमध्ये जबरदस्त धमाका झाला। सगळे रेकॉर्ड तुटले। पुनर्जन्मावर महलच्या नंतर दिलीप कुमार वैजयंतीमालाच्या मधुमती प्रदर्शित झाला। संगीतकाराच्या भूमिकेत सलीलदांनी या सिनेमामध्ये एकापेक्षा एक अशी सरस गाणी दिली आणि खरं सांगायचं तर 1957च्या अखेरीस सलीलदा मुंबई सोडून कलकत्त्याला स्थायिक व्हायला निघाले होते। कारण 2 बिघा जमीननंतर तब्बल 13 सिनेमाला संगीत देऊनही सलीलदांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते। त्यामुळे निराश होऊन ते सामान बांधू लागले होते। पण प्रख्यात सिनेमा निर्माता निर्देशक बिमल रॉय यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते सलीलदाच्या रूमवर आले। त्यांनी सांगितलं की मी पुनर्जन्मावर एक सिनेमा बनवत आहे, ज्याचं संगीत तुला द्यायचं आहे। जर हा सिनेमा चालला तर ठीक, नाहीतर मी पण तुझ्याबरोबर कलकत्त्याला येणार आहे, आपण दोघं मिळून जाऊ, पण हा सिनेमा तू करूनच जा आणि मग त्यानंतर निर्णय घे। सलीलदांनी त्यांचं म्हणणं ऐकलं। गीतकार शैलेंद्रनी प्रत्येक प्रसंगानुरूप सलीलदांच्या तर्जप्रमाणे गाणी लिहिली। सोलो, युगल, कोरस, आदिवासी नृत्य, कोठी सॉन्ग, उदास गाणे, विनोदी गाणे अशा सर्व प्रकारच्या गाण्याची बोल शैलेंद्रने लिहिले। सलीलदांनी त्याला संगीत दिले आणि सिनेसृष्टीमध्ये धमाकेदार संगीतमय चित्रपट सिनेरसिकांना डोक्यावर घेतला, ज्यांच्या वाऱ्यात सिनेमाच्या प्रेक्षकांनी अनेक वार केल्या आणि सिनेमा सुपर डुपर हिट ठरला। बिमल रॉय, सलीलदा यांचा कलकत्ताचा दौरा रद्द झाला आणि मित्र हा सिनेमा म्हणजे मधुमती। तर मित्र हा किस्सा आपणास एक सांगावासा वाटतो की या सिनेमाच्या अनुषंगाने झाले असे की फिल्मफेअर अवॉर्ड 21 मार्च 1954ला साजरा झाला। चोरी चोरी या सिनेमासाठी शंकर जयकिशन यांना सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफेअरचा अवॉर्ड जाहीर झाला। अवॉर्ड देण्याच्या कार्यक्रमामध्ये संयोजकांनी लताजींना गाणे म्हणण्याचे आवाहन केले। लताजींनी चक्क नकार दिला। त्या म्हणाल्या की शंकर जयकिशन यांना अवॉर्ड संगीतासाठी मिळाले आहे, गायकीसाठी थोडीच मिळाले आहे, मग मी का गाणे गाऊ।
तुम्ही तर गायक किंवा गायिकांसाठी कुठलं अवॉर्ड ठेवलंच नाही. फिल्मफेअर ट्रस्टीनं आपली चूक उमगली आणि त्यांनी पुढच्या वर्षापासून गायक गायिकेसाठी अवॉर्ड ठेवण्याची घोषणा केली. जेव्हा गायक गायिकेसाठी पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झालं तेव्हा ते कोणाला मिळालं माहिती आहे? होय मित्र हो, ते अवॉर्ड मिळालं गान सम्राज्ञी लताजींनाच. आणि त्याने ते पटकावले फिल्मफेअर मधुमतीच्या गाण्यासाठी. आजा रे परदेसी मैं तो कब से खडी इस पार या अप्रतिम गाण्यासाठी लताजींना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर मित्र हो, या भागामध्ये आस्वाद घेऊया आपण या अप्रतिम गाण्याचा. या गाण्यातील 2 अंतऱ्यामध्ये सलीलदानी याच सिनेमातील म्हणजे मधुमती सिनेमातीलच घडी घडी मोरा दिल धडके या गाण्याची ट्यून वापरली आहे. अशा कर्तबगाऱ्या सलीलदा अधूनमधून त्यांनी केलेल्या आहेत. रसिको, भेटूया आपण सुहाना सफर सलीलदा के संगच्या पुढच्या भागामध्ये असेच एक सलीलदाचे फडकते गाणे घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आजा रे